धर्मनिरपेक्ष शब्द ऐकल्यावरती आपल्याला नेमकं समजत नाही हे काय आहे। कधी आपल्याला वाटतं सर्व धर्म समान, या सगळ्या धर्माचा आदर करतो किंवा नास्तिक असणे म्हणजेच धर्मनिरपेक्षता। मात्र याची व्याख्या तशी नसून धर्मनिरपेक्षता म्हणजे देश म्हणून आपण जे सार्वजनिक काम करतो यामध्ये कोणत्याही धर्माचा हस्तक्षेप नको, कोणत्याही धर्माला विशेष वागणूक नको किंवा जबरदस्तीने कोणताही धर्म कुणावर लादता कामा नये। आपल्या देशात धार्मिक स्वातंत्र्य आहे, मात्र देशाला कोणताही धर्म नाही। राजकीय, सामाजिक आणि एकंदरीत सार्वजनिक काम करत असताना कोणताही धर्म मध्ये येता कामा नये। आपण बघूया, जसं गणपती उत्सवाची सुट्टी आपण देतो तशीच ख्रिसमस, रमजान ईद, पतिती या सर्व धर्माच्या सणाच्या दिवशी देखील आपण सार्वजनिक सुट्टी जाहीर करतो। पण सरकारी कार्यालयामध्ये सार्वजनिक ठिकाणी आपल्याला कोणत्याच धर्माचा फोटो, त्याची पूजा करता येत नाही। ही होती आपण स्वीकारलेली धर्मनिरपेक्षता। धन्यवाद।